नमस्कार, मी सुवर्णा. एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. चला आपण ब्लाऊज डिझाईन पाहायची आहे. पहा त्याची मापे दाखवते मी. उंची घेतलेली आहे. आता छातीचे माप आहे 8 इंच. स्क्रीनवर मापे पण दिलेली आहेत. हे पहा मोंडा घेतलेला आहे. आर्महोल घेतलेला आहे 5.5 इंचाचा. 1 इंचाची निशाणी करून मी गोल आर्महोलचा आकार देऊन कट करून घेतलेले आहे. आणि गळा रुंदी घेतलेली आहे मी 2 इंच. माप छोटे आहे पण गळा खूप मोठा आहे. आणि गळा उंची घेतली 11 इंच. आणि खालच्या साईडला गळा रुंदी 2.5 इंच घेऊन एक चौकोन बॉक्स आखून घेतला. हे पहा आपण चौकोन बॉक्स आखून घेतलेला आहे. मी थोडं डार्क करून दाखवते. आपण आता पान शेपचा आकार द्यायचा आहे गळ्याला आपल्याला. हे पहा पान शेपचा आकार देऊ. मी जे आपण चौकोन बॉक्स आखलेला आहे त्या रेषेच्या अर्धा इंच बाहेर आखून घेऊन मी पानगळा आखून घेतला. आणि 1 इंचाची शिलाई मार्जिन ठेवून मी पूर्ण आकार आखून घेतलेला आहे. मधल्या साईडलाही मी आकार दिलेला आहे जसा व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे. आता कट करून घेतले. आपल्याला बाहेरचा भाग कट करायचा नाही आहे. आता आपल्याला तो कॅनव्हासवर कट करायचा आहे. पॅच गळा करायचा आहे आपल्याला. त्यामुळे जसे आहे तसे मी पूर्ण कॅनव्हासवर आखून घेतले. हे पहा आता बाहेरच्या साईडला 1 इंचाची शिलाई मार्जिन ठेवून पूर्ण बाहेरच्या साईडला आकार देऊन घेतला. पूर्ण पॉईंट जोडून घेतले आणि जसे आखले आहे तसे पूर्ण कट करून घ्यायचे. पिन लावून घ्यायच्या म्हणजे आपले जे कॅनव्हास पेपर आहे ते हलणार नाही, सरकणार नाही. तर जसे आखले आहे तसे पूर्ण कट करून घेतले. आता मधला जो पॅच आहे तो कट करूयात. तो किती सुंदर असा गळा आलेला आहे. आता मधला पॅच कट करूया. त्याला डबल गडी घालून घेतलेली आहे. जो कपड्याचा पॅच काढलेला होता तो ठेवून वरच्या साईडने बरोबर आखून घेतलेले आहे. आणि खालच्या साईडला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ठेवून आखलेले आहे. जसे आखले आहे तसे कट करून घ्यायचे. आणि हे कॅनव्हास पेपर आणि अस्तर जो पॅच लावायचा आहे तो पॅच आपण इस्त्रीच्या सहाय्याने जोडून घेणार आहोत. हे पहा मी जो पॅच लावायचा आहे तो आधी कापड कट करून घेऊन थोडे जोडून घेणार आहे आणि नंतर कॅनव्हास चिटकून घेणार आहे इस्त्रीच्या सहाय्याने. हे पासे तुकडा कट करून घेतला म्हणजे आपला जो आकार आहे तो एकदम व्यवस्थित येतो. असे जोडून घ्यायचे. म्हणजे गळ्याची डिझाईन आहे ते एकदम बरोबर बसते छान. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपला जोडून झालेला आहे. आता आपण इस्त्रीने आपण हे चिटकून घेऊयात. दोन्ही पॅच मी प्रेस करून घेतले इस्त्रीने. आता बाहेरचं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचे. त्याला छोटे छोटे कट्स मारून दुमडून टिप मारून घ्यायची. आतील भागही कट करून घेतला. आता त्याला टिप मारून घेऊयात. म्हणजे गळ्याची जी फिनिशिंग आहे ती खूप सुंदर अशी येते. पहा एक्स्ट्राचे आतले पण कापड कट करून घ्यायचे. आपला पॅच पण तयार झाला. एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले. आता आपण जो पाठीचा भाग आहे तो जोडून घेऊयात. अस्तर आणि मेन जे ब्लाऊजचे कापड आहे ते खालच्या साईडने मी टिप मारून घेतलेली आहे. पूर्ण खालच्या भागाला टिप मारून घ्यायची. पाहायला आता दाब टिप देऊन घ्यायची. आणि ही दाब टिप घेताना अस्तरवर टिप आली पाहिजे ही काळजी घ्यायची. हे पाशी व्यवस्थित अशी टिप मारली. आता एकदम खालचे कापड वरी नाही आणि वरचे कापड खाली नाही ह्या पद्धतीने आपण एक दाब टिप मारायची. दाब टिप मारली. आता मी पूर्ण भाग चारी साईड गळ्याच्या आणि पूर्ण चारी साईड मी जोडून घेते. हे पण माझे पूर्ण अस्तर जोडून झालेले आहे. आता एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेऊया. एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले. आता हा जो पॅच जोडायचा आहे आपल्याला
गळ्याचा. मी आतल्या साईडला कापड थोडे जास्त होते, मी ते काढून घेतले आणि एकदम मधोमध अशी पिन लावून घेतली, म्हणजे आपला पॅच जो आहे तो इकडे तिकडे सरकणार नाही. आणि हा पॅच जो आहे तो मी अस्तरच्या साईडने ठेवलेला आहे, म्हणजे आपल्याला हा पलटून आपल्याला एकदम मेन व्यवस्थित असा मेन कपड्यावर येतो, म्हणजे सुलट बाजूने येतो. अशी व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची, एकसारखे शिलाई मार्जिन ठेवायचे आणि पूर्ण अशी टिप मारून घ्यायची. आपली टिप मारून झालेली आहे. आता छोटे छोटे कट्स मारूया, म्हणजे गळा जो आहे तो आपल्याला पलटी मारायचा आहे आणि कट्स मारल्यामुळे जी पलटी मारायची आहे ते एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगने येते, अजिबात झोळ पीळ काहीच पडत नाही. हे असे नख मारून घ्यायचे व्यवस्थित, किंवा इस्त्री पण करून घेऊ शकता तुम्ही. असे व्यवस्थित करून घेऊन त्याच्यावर दाबटीप मारून घ्यायची, दोन्ही साईडला टिपा मारून घ्यायच्यात. एक साईडची टिप मारून झालेली आहे. आता दुसऱ्या साईडलाही मारून घेऊया. आधीही मी गळ्याचे डिझाईन खूप असे अपलोड केलेले आहेत, तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पहा आणि मला एक कमेंट करा तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला. हे पॅच पूर्ण जोडून झाला. आता आतला पॅच आपण तयार करूयात. अस्तरवर ठेवून मी जो पॅच कॅनव्हास पेपर चिटकून घेतलेला होता तो जोडून घेतला, एक्स्ट्राचा कापड कट करून घेतला. आता ह्याला पण आपल्याला पलटी मारायची आहे, छोटे छोटे कट्स मारून घेतले. असे व्यवस्थित धरून खालचा कापड वरी नाही आला पाहिजे आणि वरचा खाली नाही गेला पाहिजे, ही काळजी घ्यायची. अशी व्यवस्थित टिप मारून घ्यायची. आपली टिप मारून झालेली आहे. आता साईडनी जे आहे ते साईडने टिप मारून घेतली आणि एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले. तर ह्याला लेस लावायची आहे आपल्याला. मी ग्रीन कलरचीच लेस वापरलेली आहे. लेस लावून झालेली आहे. आता आपण असा पॅच जो आहे तो एकदम व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा. आपल्याला जेवढी गळ्याची उंची करायची आहे तेवढे माप मोजून घ्यायचे आणि असं व्यवस्थित ठेवून घेऊन पॅच जोडून घ्यायचा. म्हणजे ब्लाऊज आणि पॅच जो आहे तो टिप मारून घ्यायची व्यवस्थित आणि शेवट जो आहे तो लॉक करून घ्यायची शेवटी. हे पहा इथे मी लॉक केलेले आहे. पहा किती सुंदर असा गळा दिसत आहे. आता साईडला जे आहे ते लेस लावून घेऊयात. लेस लावून झालेली आहे. आता पाठीचे टक्स मारून घ्यायचे. टक्स मारून झालेले आहेत. आता आपण याला लटकन लावणार आहोत. मी लटकन कशी डिझाईन बनवली ते पण दाखवते. हे 4x4चा तुकडा आणि एक 3x3चा तुकडा घेतलेला आहे. त्रिकोण घडी घालून घेतली. तुम्हाला लटकन माझी आवडली का नक्कीच कमेंट करा. शिकवण्याची माझी पद्धत कशी आहे तुम्हाला लक्षात येते का किंवा काही अडचण पडते का तर मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. हे असे एकावर एक दोन जे त्रिकोण तयार केले ते एकावर एक ठेवून घ्यायचे. एकावर एक ठेवून मी जोडून घेतले. आता आपल्याला त्याला दोरी लावूयात. मी रेडीमेड दोरी वापरलेली आहे. पाशी मधोमध व्यवस्थित ठेवून त्याला एक टिप मारून घेतली. आता अर्धे मधोमध दुमडून घेतलेले आहे. मधोमध दुमडून मी टिप मारून घेतली आणि आता त्याच्या परत अर्धी एक दुमडून घ्यायची एकदा आणि परत टिप मारून घ्यायची. एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले.
पहा कसा सुंदर असा लटकन तयार झालेले आहे. पहा एकदम सुंदर झाले. मला तर आवडले, माझ्या कस्टमरलाही आवडलेले आहे. तुम्हाला आवडले का नक्कीच सांगा. आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ही कमेंट करा. हे पहा दोन्ही लटकन खूप सुंदर झालेले आहेत. कस्टमरला तर खूप आवडले. नक्कीच कमेंट करा. आता हे लटकन जे आहेत ते आपण ब्लाऊजला अटॅच करून घेऊया, जोडून घेऊयात. 3 इंचावर एक निशाणी केलेली आहे. दोन्ही साईडना 3-3 इंचावर करून मी लटकनची जी दोरी आहे ते अटॅच करून घेतली. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.